गुड मॉर्निंग स्टूडेंट्स. आज आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 12th कॉमर्स या विषयाचं सिलॅबस आणि एकंदरीत ओव्हरव्ह्यू बघणार आहे. या विषयामध्ये आपणाला वर्षभरामध्ये काय शिकायचं आहे, कोणकोणते युनिट्स असणार आहेत आणि त्या युनिट्सची तोंड ओळख आपण या लेक्चरमधून थोडक्यात बघणार आहोत. तर मित्रो, सुरुवात करत असताना मला तुम्हाला सांगायला आवडेल की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा विषय आत्ताच्या वेळी खूप महत्त्वाचा आहे. कारण आत्ता प्रत्येक क्षेत्रात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर आहे आणि ही एक काळाची गरज बनलेली आहे. तुम्ही कॉमर्सचे विद्यार्थी आहात. तुम्ही कॉमर्सचा अभ्यास करत असताना इथे सुद्धा बऱ्याच वेळा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा ICTचा वापर होत असलेला आपल्याला दिसतो. तर विद्यार्थी मित्र हो, सुरू करूया. या विषयामध्ये एकूण 6 चॅप्टर आहेत असं आपल्याला बघायला मिळते. जर आपण एकूण चॅप्टर बघितले तर 1, 2, 3, 4, 5, 6 असे 6 चॅप्टर आपल्याला इथं स्टडी करायचे आहेत. त्याच्यामध्ये चॅप्टर 1 आहे ॲडव्हान्स्ड वेब डिझायनिंग, चॅप्टर 2 आहे डिजिटल मार्केटिंग, चॅप्टर 3 कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग विथ GST, चॅप्टर 4 ई कॉमर्स अँड ई गव्हर्नन्स, चॅप्टर 5 डेटाबेस कन्सेप्ट युजिंग LibreOffice बेस, एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग चॅप्टर नंबर 6. एकूण 6 चॅप्टर आपल्याला इथं स्टडी करायचे आहेत. आपण 1 बाय 1 त्या चॅप्टरचा डिटेलमध्ये सिलॅबस काय असणार आहे बघू. चॅप्टर नंबर 1 ॲडव्हान्स्ड वेब डिझायनिंग. ॲडव्हान्स्ड वेब डिझायनिंग याच्यामध्ये आपल्याला वेबसाईट डिझायनिंग हे काय आहे आणि त्याच्याबद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे. HTML तुम्ही याच्या आधी 11वीची स्टँडर्डमध्ये इम्प्रेसिव्ह वेब डिझायनिंग या युनिटमध्ये किंवा या चॅप्टरमध्ये HTML काय आहे समजून घेतलेलं आहे आणि त्याचा वेबसाईट डिझायनिंगसाठी कसा उपयोग होतो हे सुद्धा समजून घेतलेलं आहे. तर यामध्ये तुम्हाला HTMLचा ओव्हरव्ह्यू असेलच, त्याच्याही व्यतिरिक्त CSS आणि त्याचा वापर इंटरॅक्टिव्ह वेबसाईट आणि अट्रॅक्टिव्ह वेबसाईट डिझाईन कशी करता येईल यासाठी करायचं आहे आणि ते शिकायचं आहे. तर यामध्ये जर आपण काही पॉईंट्स बघितले तर ते याप्रमाणे आहेत. स्टुडंट कॅन डिझाईन द लेआउट ऑफ वेब पेजेस युजिंग CSS. अर्थात तुम्हाला CSS म्हणजे काय समजून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला वेबसाईट डिझाईन करायला शिकायचं आहे. तुम्हाला वेबफॉर्म म्हणजे काय शिकायचं आहे, वेबफॉर्म डिझाईन करायला शिकायचं आहे आणि ते व्हॅलिडेशनसुद्धा करायला शिकायचं आहे. त्यानंतर फ्रेम म्हणजे काय, इमेज मॅपिंग म्हणजे काय यासारखे कन्सेप्ट शिकायचे आहेत. त्यानंतर HTML वेब पेजेस क्रिएट करायचे आहेत आणि HTML5 आणि CSS तुम्हाला यूज करायला शिकायचं आहे. एकंदरीत हे सगळे मुद्दे तुम्हाला ॲडव्हान्स वेब डिझायनिंग या युनिटमध्ये शिकायचे आहेत. नेक्स्ट युनिट नंबर 2 आहे डिजिटल मार्केटिंग. डिजिटल मार्केटिंग या चॅप्टरमध्ये तुम्हाला मार्केटिंग म्हणजे काय शिकायचं आहे, डिजिटल मार्केटिंगचा कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे, डिजिटल मार्केटिंगचे वेगवेगळे चॅनेल्स कोणकोणते आहेत ते बघायचं आहे, सर्च इंजिन म्हणजे काय समजून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे काय आणि त्याच्या वेगवेगळ्या टेक्निक्स तुम्हाला इथे समजून घ्यायच्या आहेत. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनच्या स्ट्रॅटेजीज तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. ॲक्च्युअल वर्किंग कसं होतं सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन हे समजून घ्यायचं आहे आणि गुगल ॲनालिटिक्स म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला या युनिटमध्ये
समजून घ्यायचा आहे. डिजिटल मार्केटिंग हा एक थेरॉटिकल आणि खूप सोपा सब्जेक्ट आहे आणि त्याचा आत्ताच्या वेळी खूप मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. या युनिटमध्ये तुम्हाला खूप काही नवीन असं शिकायला मिळणार आहे. नेक्स्ट चॅप्टर असणार आहे चॅप्टर नंबर 3 आहे कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग विथ GST. कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग विथ GST या चॅप्टरमध्ये तुम्हाला अकाउंटिंग सॉफ्टवेअर शिकायचं आहे आणि अकाउंटिंग प्रोसेस जी आहे ती सॉफ्टवेअर थ्रू कशी कॅरीड आऊट करता येते किंवा सॉफ्टवेअर थ्रू कशी परफॉर्म करता येते ते तुम्हाला इथे समजून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला अकाउंटिंग पॅकेज वेगवेगळे अकाउंटिंग पॅकेज कोणकोणते आहेत ते बघायचं आहे. वेगवेगळे अकाउंटिंग सॉफ्टवेअर आता यामध्ये ओपन सोर्स आणि पेड किंवा क्लोज सोर्स हे 2 प्रकारचे सॉफ्टवेअर तुम्हाला इथं बघायचे आहेत. GST तुम्हाला माहीतच आहे. GST इम्प्लिमेंट केलेला आहे सॉफ्टवेअरमध्ये, त्याचा वापरसुद्धा तुम्हाला इथं करायचा आहे आणि GST कन्सेप्ट तुम्हाला इथं समजून घ्यायचे आहे. त्याचबरोबर या अकाउंटिंग सॉफ्टवेअरमधून GST कॅल्क्युलेशन कसं करता येतं किंवा GST कॅल्क्युलेशनचे वेगवेगळे एक्झाम्पल्स तुम्हाला इथं स्टडी करायचे आहेत. ई कॉमर्स अँड ई गव्हर्नन्स हा चॅप्टर नंबर 4 आहे. ह्याच्यामध्ये ई कॉमर्सची कन्सेप्ट तुम्हाला समजून घ्यायची आहे. आता ई कॉमर्स म्हणजे काय? जनरली आपण ई कॉमर्स म्हणजे बाईंग अँड सेलिंग म्हणजे वस्तूंची खरेदी विक्री इलेक्ट्रॉनिक मीडियमच्या माध्यमातून करणं याला आपण ई कॉमर्स म्हणतो. अर्थात इथं ई कॉमर्सबद्दल तुम्हाला समजून घ्यायचं आहे, त्याचे ॲडव्हान्टेजेस म्हणजेच फायदे आणि तोटे, त्याचे वेगवेगळे प्रकार समजून घ्यायचे आहेत. ई कॉमर्समध्ये ट्रेड सायकल म्हणजे काय असतं हे समजून घ्यायचं आहे. आता ई कॉमर्स किंवा इलेक्ट्रॉनिकल ट्रान्झॅक्शन करत असताना वेगवेगळ्या पेमेंट्स मेथड आहेत, तर त्या मेथड्स कोणत्या त्या समजून घ्यायच्या आहेत. ई कॉमर्सचे वेगवेगळे फॉर्म्स कोणते कोणते आहेत ते बघायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज. आपला जो डेटा आहे ट्रान्झॅक्शन करत असताना तो इलेक्ट्रॉनिकली कसा इंटरचेंज होतो, त्याचे स्टँडर्ड कोणते कोणते आहेत ते सुद्धा आपल्याला इथं स्टडी करायचं आहे. त्याचप्रमाणे ई गव्हर्नन्स म्हणजे काय, त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि टाईप्स कोणते कोणते आहेत. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिक्युरिटी, व्हेरियस सिक्युरिटी मेजर्स हे सुद्धा तुम्हाला या युनिटमध्ये स्टडी करायचे आहेत. नेक्स्ट युनिट आहे डेटाबेस कन्सेप्ट युजिंग लिब्रिऑफिस बेस. आता या चॅप्टरमध्ये DBMS म्हणजे काय हे तुम्हाला पाहायचं आहे. त्यानंतर DBMS अर्थात डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, त्याचं ॲप्लिकेशन कोणते कोणते आहेत, त्याचा वापर कशासाठी होतो, या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला इथं अभ्यास करायचा आहे, स्टडी करायचा आहे. त्यानंतर टेबल म्हणजे काय, डेटा DBMSमध्ये कशाप्रकारे स्टोअर केला जातो, टेबलवरती कोणकोणते ऑपरेशन्स केले जातात, क्वेरी म्हणजे काय, क्वेरी कशी क्रिएट करायची, एक्झिक्यूट कशी करायची, रिपोर्ट म्हणजे काय, रिपोर्ट जनरेशन, फॉर्म म्हणजे काय, फॉर्म जनरेशन, या सगळ्या गोष्टी तुम्हाला डेटाबेस कन्सेप्ट युजिंग लिब्रिऑफिस बेस या चॅप्टरमध्ये शिकायला मिळणार आहेत. ओके. त्याचप्रमाणे रिलेशनल डेटाबेस मॉडेल किंवा रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला इथं स्टडी करायचं आहे. नेक्स्ट युनिट आहे एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग म्हणजेच ERP. यामध्ये तुम्हाला ERP म्हणजे काय, त्याचप्रमाणे रिसोर्सेस आणि प्लॅनिंग या 2 महत्त्वाच्या गोष्टी सुद्धा इथं स्टडी करायच्या आहेत. ERP म्हणजे काय बघत असताना त्याच्यामध्ये फंक्शनल युनिट्स कोणते कोणते आहेत, म्हणजेच त्याला आपण मॉडेल्ससुद्धा म्हणतो ERP मॉडेल्स. त्याच्यामध्ये वेगवेगळे मॉडेल्स असतात, फायनान्स मॉडेल, मार्केटिंग मॉडेल. ओके. वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल्स इथं आपल्याला ERP सिस्टीममध्ये बघायला मिळतात. त्याचबरोबर ERP रिलेटेड वेगवेगळ्या कुठल्या नवीन टेक्नॉलॉजी आहेत. ERPचा नक्की बिझनेस एंटरप्राइजमध्ये यूज कसा केला जातो,
त्यानंतर ERPचे वेगवेगळे पॅकेजेस कोणते कोणते आहेत, ओके, ERPचे बेनिफिट्स काय आहेत, त्याचबरोबर ERPचे लिमिटेशन कोणते कोणते आहेत हे सुद्धा तुम्हाला या युनिटमध्ये बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर फ्युचर ऑफ ERP याच्यामध्ये तुम्हाला ERPचं फ्युचरमध्ये कसं इम्प्लिमेंटेशन असणार आहे किंवा अपडेशन काय असणार आहे हे सुद्धा इथं शिकायला मिळणार आहे. तर एकंदरीत हे 6 चॅप्टर तुम्हाला यावर्षी स्टडी करायचे आहेत. तर हे स्टडी करत असताना याच्यामध्ये स्किल ओरिएंटेड प्रॅक्टिकल्स अर्थात SOP त्याला म्हणतो आपण, स्किल ओरिएंटेड प्रॅक्टिकल्स म्हणजे काय, तर यामध्ये प्रॅक्टिकलचा जो पार्ट आहे तो जनरली या 4 चॅप्टरवर बेस आहे. म्हणजेच ते कोणते कोणते आहेत, तर फर्स्ट आहे ॲडव्हान्स्ड वेब डिझायनिंग, ज्याच्यामध्ये तुम्हाला HTML CSS यूज करायचा आहे आणि त्याच्यावरती प्रॅक्टिकल्स असणार आहेत. नेक्स्ट असेल डिजिटल मार्केटिंग. डिजिटल मार्केटिंग या युनिट्सवर सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिकल्स करायचे आहेत. त्यानंतर कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग विथ GST. आता हा चॅप्टर नंबर 3 जो अकाउंटिंग पॅकेजेस रिलेटेड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला टॅली यामध्ये जनरली प्रॅक्टिकल्स करायचे आहेत. आता प्रॅक्टिकल्स करत असताना यामध्ये तुम्हाला लेजर क्रिएशन, व्हाउचर एंट्री, लेजर एंट्री वगैरे यासारख्या अकाउंटिंग व्हाउचर्स किंवा अकाउंटिंग एंट्रीज तुम्हाला इथं करायच्या आहेत आणि GST सुद्धा समजून घ्यायचं आहे. त्याचबरोबर युनिट जे चॅप्टर नंबर 4 आहे किंवा SOPमध्ये चॅप्टर नंबर 4 जो आहे डेटाबेस कन्सेप्ट युजिंग LibreOffice बेस, याच्यामध्ये तुम्हाला डेटाबेस रिलेटेड प्रॅक्टिकल्स करायचे आहेत. जसं की टेबल क्रिएशन असेल, क्वेरी म्हणजे काय समजून घ्यायचं आहे, क्वेरी क्रिएशन त्याच्यामध्ये वेगवेगळे टाईप्सच्या क्वेरी असतील, ओके, फॉर्म्स जनरेशन असेल, रिपोर्ट जनरेशन असेल, या वेगवेगळ्या प्रॅक्टिकल्स तुम्हाला इथं करायचे आहेत. तर विद्यार्थी मित्र हो, हा एकंदरीत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 12th कॉमर्सचा सिलेबस तुमच्यासमोर आहे. आपणाला व्हिडिओ लेक्चर आणि ऑनलाईन लेक्चर याच्या माध्यमातून या पूर्ण सिलेबस स्टडी करायचा आहे. स्वाती पाटील मॅडम आणि मी विशाल कुंदीकर सर तुम्हाला व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आणि ऑनलाईन लेक्चरच्या माध्यमातून हा सिलेबस तुम्हाला शिकवणार आहे. तर नक्कीच तुम्हाला तो समजून देण्याचा आम्ही प्रयत्न करू. ओके, थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे.